आणि मी तो एकच सांगते, जसे आतंकवादियांच्यासाठी सिंदूर नावचं जे त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे बीजेपीने, असंच बीड आणि महाराष्ट्रामध्ये जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही डायरेक्ट इन्काउंटर घोषित करा, मोका लावा, इन्काउंटर घोषित करा. त्या पोलीस प्रशासनाला फक्त हे एकच काम आहे का? पोलीस प्रशासनची जे पगार आहे ते जनताकडून चालते, हे नेता मंत्रीकडून चालत नाही. आणि जे फक्त हे धनंजय मुंडे सारखे आमदार मंत्री लोकांचे गुंडे सांभाळण्याचं काम करणार हे आपले जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडे फक्त एकच काम आहे का? त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जरी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट इन्काउंटरची ऑर्डर देऊन टाका, क्योंकि इतकी खालची पातळीवर जाऊन मारहाण करणार आज ही सोपी गोष्ट नाही आहे. अगोदर तुम्ही बघितलेलं आहे की एक मुलीला मारहाण केली, एक स्त्रीला, अरे स्त्रीला तुम्ही जेलमध्ये टाकता, स्त्रीला तुम्ही मारहाण करता, आणि इतकी खालची पातळीवर जाऊन जरी तुम्ही मारहाण करताय तर तुम्हाला जिण्याच्या जगण्याच्या हक्कच नाहीये. आणि डायरेक्ट मी देवेंद्र फडणवीस साहेब मला एकच विनंती करते की तुम्ही असे गुंड प्रवृत्तीचे लोकांना मोकामध्ये हात टाका आणि जेलची हरामची रोटी पण खाऊ देऊ नका. फोकटची 4 टाइम रोटी भेटते जेलमध्ये आणि त्या लोकांना अशी सवय लागली आहे. त्याच्यासाठी मी डायरेक्ट एक निवेदन करते की जरी खरंच गुंडगर्दी संपवायचं आहे तो डायरेक्ट ऑपरेशन इन्काउंटर सुरू करा.